विद्यार्थी मित्रो, तुम्ही ह्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या कमेंट्स अवश्य पाठवायला विसरू नका. आज आपण पाहणार आहोत मोठे होत असलेल्या मुलांनो हा स्थूल वाचनचा पाठ. लेखक डॉक्टर अनिल काकोडकर. सबस्क्राईब करा. इयत्ता 10वीसाठी एकूण 6 गुणासाठी स्थूल वाचन हा भाग आपल्या अभ्यासासाठी असतो. त्यामध्ये टिपा व दीर्घोत्तरी प्रश्न असे आपल्याला विचारले जातात आणि त्या दृष्टीने हा पाठ अतिशय महत्त्वाचा आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचे लघुत्तरी प्रश्न नसतात. तर सुरुवात करूया. सर्वप्रथम लेखक परिचयास. डॉक्टर अनिल काकोडकर हे भारतातील प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ आहेत. भारतीय अणुऊर्जा मंडळाचे अध्यक्ष आणि भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे. होमी भाभा अणुसंशोधन केंद्राचे 1996 ते 2000 या काळात त्यांनी संचालक पद भूषविले आहे. थोरियम या इंधनावर आधारित अणुऊर्जेचा स्वदेशी तंत्रज्ञानाचे जनक म्हणून डॉक्टर अनिल काकोडकर यांना ओळखले जाते. 1998 पद्मश्री, 1999 पद्मभूषण, 2009 पद्मविभूषण या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले गेले आहे. त्याचबरोबर हरिओम आश्रम प्रेरित विक्रम साराभाई पुरस्कार त्यांना 1988 प्राप्त झालेला आहे. HK फिरोदिया पुरस्कार 1997 तसेच जीवन गौरव पुरस्कार 1998 त्यांना प्राप्त झालेला आहे. अशा अनेक पुरस्कारांचे ते मानकरी आहेत. आणि विशेष म्हणजे अनेक वर्तमानपत्रातून 250हून अधिक लेख त्यांचे प्रसिद्ध झालेले आहेत. इयत्ता 10वीमध्ये आपल्याला मोठे होत असलेल्या मुलांनो हा पाठ पत्ररूपात स्थूल वाचनासाठी आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचा आहे. विद्यार्थी मित्र, स्थूल वाचनासाठी SSC बोर्डमध्ये एकूण 6 गुण असतात. तर त्यामध्ये 2 प्रश्न असतात. या भागात टिपा किंवा दीर्घोत्तरी असा प्रश्न विचारला जाईल. तर या पाठाची आपण प्रस्तावना पाहूया. मोठे होत असलेल्या मुलांनो स्थूल वाचन. लेखक डॉक्टर अनिल काकोडकर. भारतीय सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ, भारतीय अणुऊर्जा मंडळाचे ते अध्यक्ष तसेच भारत सरकारच्या पद्मभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. मोठे होत असलेल्या मुलांना उद्देशून डॉक्टर काकोडकर यांनी हे पत्र लिहिलेले आहे. त्यांचे बार्कमधील अनुभव मुलांचे भावविश्व निश्चित समृद्ध करतील. कुठल्याही मोठ्या कामाची सुरुवात असंख्य छोट्या छोट्या कामातून होत असते. म्हणून कोणतेही काम कमी दर्जाचे न मानता ते करायची सवय ठेवली तर मोठी कामे करताना अडचण येत नाही, असा मोलाचा संदेश या पाठामध्ये त्यांनी आपल्याला दिलेला आहे. म्हणजे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर, तुर्भे, मुंबईतील एका उपनगराचा भाग आहे. त्याचबरोबर 20 जानेवारी 1957 पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते या संस्थेचे उद्घाटन झाले. ह्या प्रमुख 3 बाबी आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे. आता आपण प्रत्यक्षामध्ये पत्राचे वाचन करूया आणि प्रत्येक भाग आपल्या परीक्षेच्या दृष्टीने समजून घेण्याचा प्रयत्न करूया. मोठे होत असलेल्या मुलांनो, या पत्रातून मी तुम्हाला माझे बार्कमधील 2 अनुभव सांगणार आहे. मला खात्री आहे माझे हे 2 अनुभव तुम्हाला अधिक अभ्यास करून तुमच्या भूमिका निश्चित करायला मदत करतील. लेखक सांगतात की हे जे 2 अनुभव आहे हे अतिशय मोलाचे आहेत, कारण तुम्ही आता 10वी नंतर आपण वेगवेगळ्या क्षेत्रात जाणार आहात. कोणी इंजिनिअरिंग, मेडिकल,
कोणीही संरक्षण विभाग अशा वेगवेगळ्या शाखेमध्ये आपण प्रवेश करणार असलो तरी आपण आपल्या ध्येयासाठी या ठिकाणी दिलेले माझे जे 2 अनुभव आहेत त्या अनुभवाचा सार्थ उपयोग आपल्या आयुष्यात करणं गरजेचे आहे, असे मत त्यांनी या ठिकाणी सांगितलेले आहे. तर मुलांनो, आधी मी माझे 2 अनुभव सांगतो. हे दोन्ही अनुभव मी कॉलेज संपवून बार्कमध्ये ट्रेनिंग स्कूलला गेलो तेव्हाचे आहेत. लेखकांनी आपले मेकॅनिकल इंजिनिअरिंगची डिग्री पूर्ण केलेली आहे आणि त्यानंतर ते त्या ठिकाणी प्रशिक्षणार्थी म्हणून गेले. तेव्हा त्यांचे जे 2 अनुभव आहेत ते आपल्याला सांगत आहेत. अरे हो, बार्क म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. सांगतो. बार्क हे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर म्हणजे भाभा अणुसंशोधन केंद्र या नावाचे लघुरूप आहे. लघुरूप म्हणजे शॉर्ट फॉर्म, ॲब्रिव्हिएशन. होमी भाभा यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया घातला म्हणून त्यांचे नाव या संस्थेला दिले आहे. तर बार्क ही संस्था आता प्रचंड मोठी आहे. पण मी तिथे ट्रेनिंग स्कूलला गेलो तेव्हा ती संस्था सुरू होऊन जेमतेम 7 वर्ष झाली होती. आम्ही जवळपास 100 मुले होतो. मी ट्रेनिंग स्कूलला असताना होमी बाबा 2-3-4 वेळा आले होते. प्रचंड स्फूर्तिदायक व्यक्तिमत्व होते ते. स्फूर्तिदायक म्हणजे प्रेरणादायी. थोडक्यात या ठिकाणी लेखक जेव्हा तुर्बे येथील बार्क संस्थेत गेले तेव्हा ती संस्था सुरू होऊन जेमतेम 7 वर्ष झाली होती आणि त्याच वेळेस काम करत असताना त्या ठिकाणी डॉक्टर होमी बाबा हे त्यांच्याजवळ आले, त्यांच्या सहवासामध्ये आले. त्यांचे दिलेले मार्गदर्शन त्यांना मोलाचे वाटलेले आहे, स्फूर्तिदायक वाटलेले आहे. एकदा आम्ही त्यांना विचारले, आम्ही इतकी मुले आहोत पण सर्वांना पुरेल इतकं काम कुठे आहे इथे? तेव्हा ते म्हणाले, तुम्ही त्याची काळजी का करता? तुम्ही सर्वजण संशोधन करा. त्यासाठी सरकारला खर्च किती येतो याचा विचार करू नका. मात्र एक करा, तुम्ही स्वतःच काम निर्माण करा. थोडक्यात तुम्ही स्वतः उद्योजक बना. संशोधनाचं महत्त्वाचे काम करा. खर्च किती येईल, सरकारला खर्च परवडेल का, अशा ह्या इतर गोष्टीचा विचार करू नका. आपण काय काम करायचं हे तुम्ही स्वतःच ठरवा. स्वतः काय करायचं हे निश्चित ठरवा. आपण आपले काम प्रामाणिकपणे करणे गरजेचे आहे, असे ते या ठिकाणी सांगतात. स्वतःच ठरवा. बॉसने सांगितले तेवढेच काम करायचे आणि सांगितले नसेल तर आपल्याला काहीच काम नाही असं समजायचं, हे चूक आहे. ही प्रवृत्ती गेली पाहिजे. आजकाल तुम्हाला माहीत आहे, बॉसने सांगितलं तरच आपण काम करत असतो आणि ही प्रवृत्ती म्हणजे स्वभाव जो आहे, हा माणसाचा स्वभाव कमी झाला पाहिजे, तरच आपला विकास आहे. आपल्या बॉसने, मालकाने काम सांगितले तरच आपण काम करायला हवे, अशी प्रवृत्ती वाढीला लागली असल्यामुळे आपल्याकडे आळस वाढतो आणि आर्थिक नुकसान होते, विकास दर कमी होतो. म्हणून कोणीही काम सांगण्याची गरज नाही, स्वतः काम करणे गरजेचे आहे. हे चूक आहे. ही प्रवृत्ती गेली पाहिजे. त्यांनी एक अतिशय मोलाची सूचना केलेली आहे. बॉसने सांगितलं तरच काम करायचं, ही जी वृत्ती आहे, स्वभाव आहे माणसाचा, हा बदलला पाहिजे.
आणि या ठिकाणी ते सांगतात की बाबांनी सांगितलेला हा जो मुद्दा आहे माझ्या मनावर कोरला गेला आणि मुलांनो स्वानुभवाने सांगतो, एकदा हे लक्षात आलं, लेखक सांगतात की हे स्वानुभवाने सांगतात, ते म्हणतात हे एकदा लक्षात आलं की द स्काय इज द लिमिट, म्हणजे आकाशासारखा या ठिकाणी आपल्याला अमर्यादितपणा आपल्या विकासाला प्राप्त होईल आणि म्हणूनच स्वतःचे काम स्वतः करणे, प्रामाणिकपणे मालकाने सांगितले म्हणून करणे चुकीचे आहे. स्काय इज द लिमिट किंवा दिशा दाखवणं हे पहिल्या 8-10 वर्षापर्यंत ठीक आहे, आवश्यकही आहे, पण अंतिमतः स्वतःचे काम स्वतःच करायला हवे. थोडक्यात स्वतःला सिद्ध करण्यासाठी स्वतःचे काम स्वतःलाच करायला आले पाहिजे, हा मोलाचा संदेश इथे दिलेला आहे. ऊर्जा मिळवता आली पाहिजे आणि स्वतःचे मार्ग शोधता आले पाहिजे, तरच आपल्याला आपले ध्येय गाठता येते. अशा ह्या पहिल्या परिच्छेदामध्ये आपण पाहिलेलं आहे की बार्क या संस्थेबद्दल असलेली माहिती, त्याचबरोबर डॉक्टर होमी बाबा यांनी लेखकांना दिलेला सल्ला, जो म्हणजे पहिला जो अनुभव आहे की स्वतःचे काम स्वतः करायला हवे, मालकाने सांगितल्यानंतर करणे, ही प्रवृत्ती, हा स्वभाव आपल्यातून नाहीसा झाला पाहिजे. हा पहिला पॅरेग्राफ पाहिल्यानंतर आपण दुसरा पॅरेग्राफ पाहूया. आता दुसरा अनुभव लेखक सांगतात, ट्रेनिंग स्कूलमधील प्रशिक्षण संपून मी बार्कमध्ये इंजिनियर म्हणून जॉईन झालो, तेव्हा तिथे मेटलायझिंग प्रक्रियेवर मला काम करायला सांगण्यात आलं. मेटलायझिंग म्हणजे एखाद्या वस्तूवर मुलामा देणे. तुम्ही पाहिलेलं असेल की सायकलचे जे स्पोक असतात त्याला प्लेटिंग केलेलं असतात, त्याला मुलामा लावलेलं असतं, त्याला मेटलायझिंग असे म्हणतात. तशा प्रकारे मेटलायझिंग, फोर्जिंग, हार्डनिंग, सॉफ्टनिंग अशा वेगवेगळ्या प्रक्रिया असतात. त्यापैकी मेटलायझिंगचे प्रक्रियेबद्दल या ठिकाणी लेखकांना काम सांगण्यात आले होते. आमच्याकडे त्यासाठी काही माणसे होती, पण कोणीही ती वापरली नव्हती. म्हणून मी म्हणालो, मी यावर काम करतो, पण यासाठी मला एक वेल्डर म्हणजे संधाता, ज्याला आपण दोन लोखंडी बार जे असतात ते जोडण्याचं जे काम करतात, तो वेल्डर काम करत असतो, ज्याला मराठीमध्ये संधाता असे म्हणतात, किंवा साध्या भाषेमध्ये दोन धातू जोडण्याचं काम करणारा त्याला वेल्डर असे म्हणतात. व एक फोरमन यांची गरज आहे. लेखकांनी सांगितलं, मला एक वेल्डर आणि एक फोरमन पाहिजे. फोरमन म्हणजे या ठिकाणी काम करणारा जो असतो त्याचा प्रमुख जो असतो त्याला फोरमन असे म्हणतात. तेव्हा मला सांगण्यात आलं, तुला आता काहीच मदत मिळणार नाही, तुला स्वतः सर्व करावं लागेल. थोडक्यात या ठिकाणी लेखकांना मेटलायझिंगचे काम मिळाले होते. मेटलायझिंग करण्यासाठी वेल्डर आणि फोरमनची गरज होती, परंतु बाबा यांनी सांगितलं की तुम्हाला यातलं काही मिळणार नाही, तुम्हाला स्वतःच सर्व करावं लागेल. वरिष्ठांची आज्ञा म्हणून मी सुरुवात केली. आज्ञा म्हणजे आदेश, हुकूम, आणि बरीच धडपड करून ते काम पूर्ण केले. मग त्यांनी त्या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवली. व्याप्ती म्हणजे व्याप. हे करूया, ते करूया, असं बरंच काय काय म्हणाले. आणि मग विचारलं, आता सांग तुला काय पाहिजे? तुला वेल्डर मिळेल, फोरमन मिळेल, आणखी जे हवे ते सर्व मिळेल. यावर मी म्हणालो, आता मला काहीच नको, मी स्वतः सर्व करेन.
तेव्हा ते म्हणाले, काम सुरू करण्याआधीच लोक काय काय मागण्या करतात आणि या वृत्तीमुळेच आतापर्यंत ते काम झालेलं नव्हतं, म्हणून आम्ही तुला वेल्डर व फोरमन द्यायला नाही म्हणालो होतो. मात्र आता तुझ्या हाताखाली पाहिजे तेवढे लोक घे. याचा अर्थ असा की या अगोदर मेटलायझिंगचे काम करण्यासाठी ज्या व्यक्तीची नियुक्ती केली गेली ते अनेक असिस्टंट हाताखाली लोकांची मागणी करत होते आणि काम तर प्रत्यक्षात पूर्ण करत नव्हते. अशा ह्या पूर्व अनुभवामुळे डॉक्टर होमी बाबा यांनी लेखकांना फोरमन तसेच वेल्डर देण्यासाठी सुरुवातीला नापसंती दाखवली, परंतु लेखकाने स्वतःच काम केल्यामुळे डॉक्टर होमी बाबा त्यांना म्हणाले, आता तुला फोरमन वेल्डर याचबरोबर आणखी जे हवे ते सर्व मदत करण्यास आम्ही तयार आहोत. पण ही जी वृत्ती आहे लोकांची ती गेली पाहिजे. म्हणजे काम करण्या अगोदरच आपण बऱ्याचशा गोष्टींची मागणी करतो आणि काम करतच नाही. हा इथे मुलाचा संदेश आपल्याला दिलेला आहे. स्व अनुभवातून लेखक इथे आपल्याला सांगत आहेत. थोडक्यात काय तर तुम्ही करू शकता हे आधी दाखवा, मग इतरांना काम सांगा. आधी केले मग सांगितले, हा मुलाचा संदेश इथे आपल्याला दिलेला आहे. आपल्याला येत नसताना दुसऱ्यांना काम सांगणं योग्य नाही. हा धडा त्या दुसऱ्या अनुभवातून मी शिकलो. लेखक सांगतात की या दुसऱ्या अनुभवातून मी शिकलो तो म्हणजे आधी आपण काम करावं, स्वतः करावे आणि नंतर इतरांना सांगावे. स्वतःलाच येत नसताना इतरांना सांगू नये. तर मुलांनो, जवळपास 50 वर्षापूर्वीचे हे दोन अनुभव मला आजही खूप महत्त्वाचे वाटतात. यातील आशय तुम्ही तर मुलांनो, जवळपास 50 वर्षापूर्वीचे हे दोन अनुभव मला आजही खूप महत्त्वाचे वाटतात. यातील आशय तुम्ही आत्ताच नीट समजून घेतला तर मोठे होण्याच्या प्रक्रियेत तुम्हाला त्याचा फायदाच होईल याची मला खात्री आहे. लेखकाने अतिशय दोन सुंदर स्व अनुभव आपल्याला सांगितलेले आहे मुलांनो. पहिला म्हणजे या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की कोणी सांगितले म्हणून कोणते काम करण्याची गरज नाही, ते स्वतः करायला हवे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे काम करत असतो त्यामध्ये स्वतःचा मार्ग स्वतःच निवडावा. धन्यवाद.